नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण 5 ते 5 असे 3 वेळेस टिपके मांडून त्याच्यावरती 3-3 असे कालीवरी मांडून आपण खूपच सुंदर अशी रांगोळी काढूयात. चला तर मग टिपके मांडून घेऊयात आपण. अशा पद्धतीने आपण टिपके मांडलेले आहेत 3 वेळेस 5 ते 5. आता त्याच्यानंतर खाली 3 टिपके. आता वरच्या साईडलाही आपल्याला 3 टिपके काढून घ्यायचे आहेत. तर आता आपण त्याला पुढची स्टेप कंप्लीट करूयात. आधी आपल्याला चौकोन आखून घ्यायचा आहे 3 ते 3 टिपक्यांचा. खूपच सुरेख पद्धतीने आपण ही रांगोळी काढणार आहोत. तर आता पहा तर आपण कशा पद्धतीने रेघा काढून घेणार आहोत. आधी आपण ही सरळ रेघ काढली, त्याच्यानंतर खालच्या साईडला आडवी, परत त्याच्यावरती पण अशाच पद्धतीने वरच्याला समांतर अशी रेघ. तर खाली आपण असंच काढणार आहोत. सगळ्याच 2-2 रेघा या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. अशाच पद्धतीने आपण या रेघा जोडून घेणार आहोत. पहा तर किती सुरेख पद्धतीने आपण या रेघा जोडून घेत आहोत. तर आता आपण प्रत्येकच रेघेमध्ये 3-3 रेघा या काढणार आहोत समांतर, प्रत्येकच चौकोनाच्या दिशेने. आधी आपण मध्ये एक चौकोन काढून घेऊयात. मधली डिझाईन आहे ती कंप्लीट करूयात आधी. चला तर मग अशा पद्धतीने 3-3 रेघा त्रिकोणाच्या साईडला काढून घ्यायच्या आहेत. खूपच सुरेख आणि सुंदर असं आपण रेखाटन करत आहोत. चला तर आतल्याही साईडला आपण असेच 3 चौकोन काढणार आहोत. चला तर आता मधल्या साईडला आपण एक चौकोन काढलेला आहे. आणखी एक चौकोन काढत आहोत आणि आता पुढची डिझाईन कंप्लीट करतो. आणि चला तर आता आपण प्रत्येकच चौकोनामध्ये आता रेघा काढून ह्या घेणार आहोत. पहा तर कशा पद्धतीने मी आता त्या रेघा कंप्लीट करते काढून. 1, 2 आणि ही 3 अशाच पद्धतीने आपण प्रत्येकच साईडला या रेघा काढून कंप्लीट करणार आहोत. चला तर आता प्रत्येकच घरामध्ये अशाच आपण रेघा काढूयात. 2 आणि हे 3. 1, 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 2 आणि हे लास्टचं 3. तर हे आपले घरं करून कंप्लीट झालेले आहेत. मधल्या साईडला ज्या रेघा चौकोनाला विरुद्ध दिशेला आहेत अशा रेघा आपण गोल गोल या जोडून घेणार आहोत. आधी आपण चारही बाजूचे हे गोल एकसारख्या अंतरावर यावेत म्हणून आपण काढून घेणार आहोत. हां, चारही साईडचे गोल आपण एक समांतर एक आकारामध्ये असे काढून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर खालच्या रेघाही आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. कंप्लीट 5 रेघा या येतात. चला तर मग आपण या रेघा व्यवस्थितपणे जोडून घेऊयात. पहा तर कशा पद्धतीने मी जोडणार आहे ते. चला तर मग अशाच पद्धतीने आपण आतल्या साईडने या रेघा ओढून घेणार आहोत. आता ही दुसरी हळूवारपणे घ्यायचं आहे. आता ही तिसरी लाईन आहे. आणि आता ही चौथी आणि छोटीशी अशी 5वी. तर अशा पद्धतीने आपल्याला या लाईन्स चारही बाजूंना आता काढून कंप्लीट करायचं आहे.
चला तर अशाच पद्धतीने आपण या रेघा खूपच व्यवस्थितपणे या जोडून घेणार आहोत. चला तर अशाच पद्धतीने आपली ही रांगोळी काढून कंप्लीट करणार आहोत. तर आता आपण तिसऱ्या घरातही अशाच पद्धतीच्या रेघा या काढून घेणार आहोत. चला तर अशाच पद्धतीने आपल्या तिसऱ्या घरातही रेघा काढून कंप्लीट होत आहे. तर आता आपण चौथ्या घरातही अशाच प्रकारे आता अर्धगोल हे काढून घेणार आहोत. चला तर मग अर्धगोल काढून घेऊयात. चला तर आता चौथ्या घरामध्ये आपण हे रेघा काढून घेऊयात. 1 2 3 4 आणि 5. चला तर आता आपण एक करवर एक काढून आता सगळीकडे रंग लावणार आहोत. चला तर अशाच पद्धतीने आपण हे चारही अर्धगोल हे काढून झालेले आहेत. तर याच्यानंतर आपल्याला बाजूला एक करवर एक काढून त्याला आपण सगळ्याच रेघा या जोडून घेणार आहोत. चला तर मग लवकर काढूयात. खूपच सुरेख आणि सुंदर वाटते. तुम्ही जितका वेळ घेऊन काढचाल तितका एकदम सुरेख असा हा आकार येतो त्या रांगोळीला. 2 हे 3 हे 4 आणि हे 5 अशाच पद्धतीने आपल्याला या रेघा जोडून घेऊन रांगोळी ही कंप्लीट करायची आहे. चला तर अशाच पद्धतीने आपण या रेघा चारही बाजूनी आपण जोडून घेणार आहोत. चला तर आता चौथी रेघ ही आपली काढून कंप्लीट होणार आहे. खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी आता पहा तर किती छान रांगोळी आपली तयार झालेली आहे. बोटाच्या साह्याने आपण त्याला मस्तपैकी असा चक्रीला आकार देत आहोत. पहा आणखी सुरेख वाटते. चला तर आता कलर देऊन घेऊयात आपण. पहा तर अशा पद्धतीचा आपण हा कलर देऊन घेत आहोत. काळा रंग दिलेला आहे. तर लाल रंग देऊयात. चला तर आता अशाच पद्धतीने आपला रंग देऊन हे कंप्लीट झालेलं आहे. आपण आता याला व्यवस्थित असं थोडीशी डार्क शेड आपण असे करून घेणार आहोत. प्रत्येक जे मेन लाईन्स आहेत त्यांना आपण असं डार्क करून घेणार आहोत. अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी दिसत आहे. तरी आपण त्याला आता ब्लॅक कलरमध्ये सुद्धा एक आडवी आणि उभी रेघ अशी व्यवस्थित काढून घेऊयात. आणखी सुरेख आणि सुंदर वाटत आहे आपली रांगोळी. चला तर आता 2 कोपऱ्यांच्या मध्ये आपण टिपक्यांच्या साह्याने आता फुलंही काढून घेणार आहोत. पहा तर कशा पद्धतीने काढणार आहे ते 1 2. चला तर आता अशाच पद्धतीने आपण हे टिपके देऊन घेतलेले आहेत. तर मधल्या साईडला ओढून आपण त्याच्या मस्तपैकी असं फूल तयार करून घेत आहोत आणि मध्ये पिवळा टिपका देऊन त्याला आणखी सुंदर असं बनवत आहोत आपण. पहा असा लाल कलर देत आहोत. आता प्रत्येकच साईडला आपल्याला अशाच पद्धतीने हे काढून घ्यायचं आहे. खूपच सुरेख आणि सुंदर पद्धतीने आपण ही रांगोळी काढत आहोत.
नक्की दारासमोर काढा एकदा तरी. रांगोळी खरंच आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व पाहताही येतील. थँक्यू सो मच. अशाच कलरफुल रांगोळ्या पाहत राहा, दारासमोरही काढत राहा व प्रसन्न प्रसन्न अशा रांगोळ्या नेहमीच काढत राहा. चला तर आता आपली रांगोळी ही कंप्लीट होण्यास रेडी आहे. त्यात चौथा फूल काढला की आपली रांगोळी पूर्ण रेडी होणार आहे. मी तुम्हाला ओव्हरव्ह्यूसुद्धा दाखवत आहे की कशाप्रकारे ही आपली रांगोळी दिसणार आहे ती. अगदी सुरेख, सुंदर, सिंपल, दिसायलाही सिंपल, काढायलाही सिंपल. अगदी साध्या पद्धतीने सिंपल अशा पद्धतीने मी काढून दाखवलेली आहे रांगोळी. पहा तर आता आपल्या पूर्णच रांगोळी ही कंप्लीट झालेली आहे. चला तर मध्येही पिवळा टिपका देऊया छोटासा आणि त्यालाही आपण लाल रंगाने भरून घेऊया. वाव, खूपच सुंदर अशी आपली अप्रतिम रांगोळी तयार झालेली आहे. तर सर्वांना खूपच मनापासून धन्यवाद रांगोळी पूर्णपणे पाहिल्याबद्दल. थँक्यू.